नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज इथं ना एक मॅडम आलेत, आशा वर्कर मॅडम आलेत। तर माझं आभा कार्ड काढायचं होतं, त्यामुळं आत्ता मी त्यांच्याबरोबर थोडीशी चर्चा केली आणि तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरू शकते, त्यामुळे त्या थोडीशी माहिती पण तुम्हाला देतील। जर कोणी हे आभा कार्ड काढलं नसेल ना तर नक्की तुम्ही काढून घ्या। जानेवारी महिन्याच्या एंडपर्यंत याची मुदत आहे। मॅडम तुम्ही सांगा माहिती। हा आभा कार्ड म्हणजे आपला आरोग्याचं हेल्थ आय डी। कुठल्याही हॉस्पिटलची लिस्ट येणार आहे, त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपला आभा कार्ड असेल तरच आपल्याला एंट्री आहे असं आम्हाला तर सांगितलंय। आणि मुदत जानेवारीपर्यंत। हां, तर मॅडम सगळ्यांनी कंपल्सरी काढायचंच आहे ते आभा कार्ड। आयुष्यमान भारत कार्ड आहे आणि ह्याचे फायदे काय काय आहेत ते पण सांगा की। आपण जर का गावाला वगैरे गेलो तर आपलं घरात काही डॉक्युमेंट विसरले तर त्या आभा कार्डामध्ये आपली सगळी हिस्ट्री असणार आहे। म्हणजे आभा कार्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे। हे बघा, आभा कार्ड जर कुणी महिलांनी काढलं नसेल तर जरूर काढा। त्यांनी माहिती पण थोडीशी दिली आहे आणि छान हेल्पफुल अशी माहिती आहे, आपल्याला बेनिफिट आहे। तर तुम्ही ना नक्की हे आभा कार्ड काढलं नसेल कुणी, बहुतेक जणींनी काढलं असेल पण काढलं नसेल कोणी तर नक्की काढू शकता। आणि मी म्हटलं की थोडंसं आता मला माझं आभा कार्ड काढायचं होतं, म्हटलं थोडा हेल्पफुल होईल हा व्हिडिओ। जे कोणी आपले व्ह्युअर सबस्क्रायबर बघतायत तर तुम्ही अपडेट अजून नसाल आभा कार्डविषयी तर नक्की आभा कार्ड काढून घ्या। त्याचे खूप सगळे बेनिफिट आहेत आपल्या हेल्थ संबंधी। तर चला, आता माझं बाकीचं भरपूर काम आवरले, मॅडमच्या बरोबर थोडीशी चर्चा केली आणि माझं अपडेटसुद्धा करून घेतलं मी इथं कार्ड। चलो, तर आत्ता मी आभा कार्ड काढून घेतलं, अगदी जस्ट 5 मिनटामध्ये आपलं आभा कार्ड काढून होतं। आपल्याला आधार कार्ड म्हणजे आधार कार्डचा नंबर द्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला लगेच ना मोबाईलवरती OTP येतो। तर त्या मॅडमनी ना मला असे अनुभव सांगितले, एक 5-10 मिनटं त्या बसलेल्या आणि काही अनुभव सांगितले की त्या म्हणाल्या की मोबाईलवर बघा आपण व्हॉट्सअपवरती वगैरे आपला OTP कुठं शेअर करायचं नाही। ह्या म्हणजे हे मेसेज जसे स्प्रेड झालेत ना तशी काही लोक ना अशी संशयानं बघतात आणि त्यांच्या इथं ना आधार कार्ड द्या आणि म्हणजे तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, आभा कार्ड आम्हाला काढायचं आहे। म्हणजे आम्ही आशा वर्कर आहोत आणि हे सांगितलं ना की त्या लोकांना वाटतं की हे कोणीतरी फ्रॉड आहेत वगैरे, पण असं काही करू नका। कारण ना आभा कार्ड हे आपल्याला आपल्या हेल्थसाठी खूप गरजेचं आहे आणि तुम्ही पडताळून पहा। त्यांच्याकडं जे लिस्ट वगैरे आहेत आपल्या एरियातल्या त्या असतील तर त्यांच्याकडे जरूर तुम्ही काढून घ्या। म्हणजे मला पण त्यांचं ते बोलणं ऐकल्यानंतर खूप वाईट वाटलं की अगदी वेल एज्युकेटेड लोकंसुद्धा म्हणजे त्यांच्याकडे संशयाने बघतात आणि ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या ना की आम्हाला अगदी हाकलून घालवलं जातं तर ही कुठंतरी निंदनीय बाब आहे असं मला वाटलं। आणि त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर खरंच वाटतं की ते म्हणजे डोअर टू डोअर जाऊन त्यांची सर्व्हिस आहे आणि त्यांच्याकडं प्रूफ आहे की ते आशा वर्कर आहेत, त्यांच्याकडं ते सगळे लिस्ट आहेत, सगळं आहे। तुम्ही बघा ना, आणि तुम्हाला जर काढायचं नसेल असं तर तुम्ही ऑनलाईन पण काढू शकताय। पण अशी काय म्हणजे जे आपल्या हेल्थ संबंधी किंवा नगरपालिकेची लोक आहेत, काही गोष्टी आपण पडताळून जर पाहिल्या तर त्या खरोखर आहेत, त्या व्यवस्थित केल्या जातात आणि तो एक आपला लाईफचा पार्ट आहे। आणि हे पडताळून बघून जर आपण करत चाललो ना, म्हणजे खबरदारी घ्यायला पाहिजे, आपण पडताळून पाहिलं पाहिजे। काही गोष्टी लिखित असतात त्या बघितल्या पाहिजेत। शेजारी पाजारी म्हणजे आपल्या गल्लीमध्ये जी लोकं आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून जर पडताळून पाहिलं आणि जेन्युइन ज्या असतील गोष्टी तर त्या सगळ्या केल्या पाहिजेत असं मला वाटते। कारण आता आमच्या गल्लीमध्ये तर सगळ्यांनी ते करून घेतले। मी सुद्धा आमची आधार कार्ड वगैरे सगळी त्यांना दिली आणि थांबून 3-4 काढायची म्हटल्यावर साधारण एक अर्धा तास तरी त्याला गेला आणि मी एक 10 मिनटं त्यांच्याबरोबर बोलले। व्हिडिओसुद्धा मी त्यांना विचारून परमिशन घेतली आणि व्हिडिओसुद्धा केला। म्हटलं तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल। तर अशा आहेत काही गोष्टी। आणि तुम्ही जर आभा कार्ड काढलं नसेल तर आयुष्यमान भारतचं आभा कार्ड जरूर काढा। चला, आता माझं अजून बरंचंच काम आवरायचं राहिलं आहे। आत्ता 12:30 वाजलेत, मी मशीनसुद्धा लावली आहे आणि अजून बऱ्याचशाच गोष्टी मला आवरायच्या आहेत। तर चला, मशीन झाली असणार आहे, कपडे वगैरे मला वाळत घालायचे आहेत आणि अजून बरीचशी दुपारची कामं पण करायची आहेत। तर स्टे ट्यून, कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते। आता मी पपई दाखवले बघा आणि खूप छान आहे पपई, एकदम अशी कलर तर बघा कसला ऑर्गॅनिक कलर आहे एकदम।
चला या तुम्ही पण पपई खायला. एक नंबर. पपई खाण्याचे फायदे तर सगळ्यांनाच माहीत आहेत. कारण ना कोरोना जसा आला ना तर तशी पपईला खूप जास्त बाजारामध्ये मागणीसुद्धा वाढली आणि पपईचे रेटसुद्धा वाढले कोरोनापासनं. तेव्हापासनं लोक पपईला म्हणजे असा एक दुय्यम दर्जा दिला जात होता ना फळांमध्ये, पपईची किंमतच वाढली एकदम, व्हॅल्यू. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मी मागच्या वेळी ना एक 4-5 दिवस झाले का हो मॅडम? शनिवारी आपण काढले. शनिवारी. आज कोण वार आहे? आज बुधवार. हां, शनिवारी ना आभा कार्डची थोडीशी जे काही फिलअप होतं तर ते घेऊन गेलेलं मॅडम. आणि आत्ता आमची आभा कार्ड आणून दिलेत त्यांनी. 4-5 दिवस झाले होय की नाही. तर हे बघा, मी बॅक साईडनं तुम्हाला दाखवते. नाही, बॅक साईडनं दाखवते. फोटो कसं दाखवू? म्हणजे आभा कार्ड कळणार. हो, कळतंय ना. हे असं व्हाईट अँड ब्लू कलरचं हे आभा कार्ड आहे, असं एक अशा पद्धतीचं आहे. तर हे आभा कार्ड काढून दिलं आहे त्यांनी 4-5 दिवसामध्ये. जानेवारी एंडपर्यंत ही स्कीम आहे. तर सगळ्यांनी आभा कार्ड काढून घ्या. आणि ह्या मॅडम परत एकदा द्यायला आलेत घरपोच. आणि पर कार्ड 50 रुपीज असा त्यांनी चार्ज घेतलेला आहे माझ्याकडनं. काही ठिकाणी ना 70 रुपये पण घेतलेत, काही ठिकाणी 100 रुपये, 200 रुपये असे वेगवेगळ्या ठिकाणचे रेट. मला माहीत नाही कसं आहे ते, पण आमच्या मावशी आहेत त्यांच्याकडनं तर 70 रुपये घेतल्या त्यांनी. माझ्याकडून आता त्यांनी पर कार्ड 100 रुपये घेतली. 100 रुपये नाही, सॉरी, पर कार्ड 50 रुपीज घेतले. तर तुम्ही जर काढलं नसेल ना आभा कार्ड तर तुम्ही हे कार्ड काढून घ्या. कारण हेल्थसाठी आपण ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये जातो ना तर त्यावेळी हे कार्ड आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. तर एक सिक्युरिटी म्हणून काढायला आपल्याला लागणार आहे. आणि हा सरकार नियमच आहे, त्यामुळे सगळ्यांनी काढायला पाहिजे. कोण जर काढलं नसेल तर सगळ्यांनी आवर्जून ह्या मंथ एंडपर्यंत अगदी म्हणजे इसेन्शियल गोष्ट आहे ही, असं समजून काढा. नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओ व्लॉगमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते. सकाळचं टायमिंग आहे. आता इथं मी दूध गरम करायला ठेवले, चहा करणार आहे. आणि आत्ता आपल्या व्हिडिओ व्लॉगला सुरुवात झालेली आहे. तब्येत थोडीशी अजून तशी नरमच आहे, त्यामुळं आपले लाईव्ह व्हिडिओ पण येत नव्हते आणि जास्ती व्हिडिओ पण येत नव्हते, फक्त शॉर्ट व्हिडिओ येत होते. तर थोडंसं समजून घ्या. आणि काल मी लाईव्ह केलेलं ना तर एका ताईंनी, क्रांती आहिरे ताईंनी विचारलेलं की तुम्ही किचनमध्ये चिमणी का बसवली नाही. तर दाखवते तुम्हाला. हे बघा, आता माझं सकाळचं रुटीन चालू झालं आहे. गॅस शेगडीची पूजा वगैरे रोजच्या प्रमाणे झाली. आणि इथं बघा, ह्या 2 खिडक्यांच्या मध्ये इथं हा एक पॉईंट काढला आहे. आणि खिडक्यांना ना मी अशा ह्या जाळ्या लावून घेतल्यात. कारण काय होतं, अगदी रस्त्याच्या कडेला आहे, त्यामुळं थोडंसं ट्रान्सपरंट ग्लास असल्यामुळं ना मला ते बरं पडतं ह्या अशा खिडक्या. अरे यार, तू खाली काय येतोस? तेच तर करायची काही गरज नव्हती असं पण वाटतंय, पण केलेत मी अशा. आणि अगदी ह्या गॅसच्या ओट्याजवळच अशा ह्या 2 खिडक्या आहेत बघा. त्यामुळं अगदी दोन्ही खिडक्या उघडल्या फोडणीच्या वेळेस ना तर एकदम प्रॉपर असं व्हेंटिलेशन पण आहे, त्यामुळे एवढी काही गरज भासत नाही. चला आता चहा ठेवणार आहे. पाणी गरम करायला ठेवले गॅसवरती. आणि हे बघा, पित्ताची गोळी आहे, तर ही गोळी खाणार आहे आता पाण्यावर. चहा ठेवायचा आहे आत्ता. पहिल्यांदा पित्ताची गोळी खाल्ली, त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं. कारण माझा 5 दिवसाचा कोर्स होता आणि आज आता 4था दिवस आहे. अजून 1 दिवसाचं बाकी आहे औषध. लागलीच ना मी इथे ह्याच भांड्यामध्ये चहा ठेवणार आहे. शक्कर किधर है? चलो. थोडासा गोड चहा लागतोय मला.
3 चमचे साखर टाकली मी. आजच्या चहासाठी ना मी संध्याकाळी दूध काढून ठेवलेलं असते. कधी कधी कसं होतंय, गवळी मामा येतात किंवा नाही येत असं पण होतंय, त्यामुळे मग प्रॉब्लेम होतो. म्हणून रोजच सवय लागली मला एक फुलपात्रमध्ये ना असं दूध काढून ठेवायचं. चला आपला चहा शिजतोय, तोपर्यंत थोड्याशा गप्पा पण मारता येतील आपल्याला. कालचं लाईव्ह जर कोणी बघितलं नसेल ना तर नक्की तुम्ही कालचं लाईव्ह बघा. कालच्या लाईव्हमध्ये मस्त मी असं छान मटारचा मसाले भात दाखवलाय. आता स्किन केअर वगैरे काहीच केलेलं नाही, कारण थोडंसं अजून पण बरं वाटत नाही आहे त्यामुळं. आणि बाहेर गारठा आहे, अजून मला बाहेरचं अंगण झाडून घ्यायचं आहे. आत्ता 8 वाजलेत. आज खूप वेळानं मी चहा ठेवला आहे, कारण उठणं आता ह्या 4-5 दिवसामध्ये थोडंसं लेट व्हायला लागले. थोडंसं म्हणण्यापेक्षा बरंचसंच लेट व्हायला लागले. बरं नसल्यावर होते बघा तसं, काहीच करू वाटत नाही, तोंडाला चव नाही. त्यामुळे मग काल मसाले भात केलेला. चला तुम्हाला ना गार्डनचा व्ह्यू पण मला दाखवायचा आहे. बाहेर कसं वातावरण आहे थोडंसं बघूया. चला चहा शिजतोय, कारण अजून मी एकदम मंद गॅस करून ठेवला आहे चहा. उकळी आल्यानंतर ना अजून जर असं शिजेल 2 मिनटं, तोपर्यंत बघूया. चला आता गार्डनमध्ये कुठलीच फुलझाडं नाहीत, मी जास्वंदीची सगळी फुलझाडं न इतकी हवा आहे बाहेर. 8 वाजलेत तरी थंडी भरपूर आहे. स्वेटर पण घातलं नाही आहे मी. बॅक कॅमेऱ्यानं दाखवते. 2 मनी प्लांट. तुळशी मी परवा काढून टाकले सगळीच, हे का लावायची मला. मनी प्लांटचा वेल बघा कसा चढायला लागला आहे, एकदम भारी. हे फुलं म्हणून 8 दिवस झाले. हे किती छान, याच्यामध्ये पाणी कसं जमलंय बघा हिऱ्यासारखं. आणि छोटे छोटे पिल्लं आलेत त्याची सगळी. आता पण एक लावलंय. हे आहे लसण्या वेल, चढायला लागलाय. काठी लावली मी तिथं. आणि हा आहे तो कृष्ण कमळचा वेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.